नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. अनुराग हा चित्रपट पती पत्नीच्या विसंवादावर आधारित आहे. लग्नाला 10 वर्ष झाल्यानिमित्ताने वृषभ आणि सोम्या हे दाम्पत्य लेह येथे फिरायला जातं आणि त्यानंतर त्यांच्या संवादातून त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा विसंवाद आहे, कशा प्रकारचा तणाव आहे, आपापली स्पेस मिळवण्यासाठी ते कसे धडपडतात, या सगळ्याचं चित्रण म्हणजे अनुराग हा सिनेमा आहे. चित्रपट बघताना बासू भट्टाचार्य यांच्या आविष्कार या 70च्या दशकातील चित्रपटाची काही प्रमाणामध्ये आठवण येते. त्या चित्रपटामध्ये त्या काळानुसारचा विसंवाद होता. ह्या चित्रपटामध्ये नायक हा कॉर्पोरेट मॅन आहे, तर नायिका त्याची सेक्रेटरी असते. त्या नात्याचं रूपांतर लग्नामध्ये होते. सोम्याच्या काही स्वप्न असतात, तिला आई व्हायचं असतं, तर वृषभ हा आपल्या विश्वामध्ये दंग असतो, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या करिअरमध्ये मग्न असतो. त्यातून त्यांच्यात येणारा तणाव, त्यातला विसंवाद आणि दुरावा, यातून त्यांना घ्यावे लागणारे काही निर्णय, या सगळ्याची मांडणी म्हणजे हा चित्रपट आहे. चित्रपटामध्ये ही दोनच पात्र आहे. अशा वेळेला ह्या चित्रपटाला नकळतपणे एकांकिकेचं किंवा लघुनाट्याचं स्वरूप येण्याची शक्यता होती, परंतु दिग्दर्शक डॉक्टर अमरीश दरक यांनी तसं होऊ दिलेलं नाही. पटकथेवर भरपूर काम, संवादावर नेमकं लक्ष आणि कॅमेरामन सुरेश देशमाने यांनी लेहचा एक व्यक्तिरेखा म्हणून केलेला उपयोग, या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून अनुराग आपल्याला पकडून ठेवतो, आपल्याला काही प्रमाणात अस्वस्थ करतो. धर्मेंद्र गोयल आणि मृण्मयी देशपांडे यांच्या परिपक्व अभिनयाचा रंग या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. मृण्मयी देशपांडेने आपली व्यथा, वेदना, सुखदुःख याचं एक चांगलं मिश्रण ह्या भूमिकेमध्ये साकारलेलं आहे. तिने या चित्रपटाच्या पटकथा लेखनामध्येही भाग घेतलेला आहे आणि मृण्मयी देशपांडे क्रिएशनच्या वतीने ह्या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. यापूर्वीच हा चित्रपट लंडन आणि जर्मनीमध्ये नावाजला गेला आहे. जगभरातील इतर महोत्सवामध्ये आणि इतरत्रच्या प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मागणी आहे. हा जेंट्री ऑडियन्सचा चित्रपट आहे. मॅच्युअर्ड प्रेक्षकांना एक बौद्धिक मनोरंजन देणारा आणि त्याच वेळेला काही गोष्टींचा विचार करावाच लागणारा असा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्येही बॅकग्राऊंडला काही गाण्यांचा समावेश आहे. एकूण जर पाहिलं तर एक परिपक्व प्रेमकथा किंवा परिपक्व असं विसंवादातलं नाट्य असं अनुराग बाबत म्हणता येईल. या चित्रपटाला 3 स्टार.